मला कर्ज मिळेल का? फंडिंगचे प्रमुख प्रकार जे आहेत ते प्रकार पहिल्यांदा आपण समजून घेऊ. याचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण काय आहेत. फंडिंग मिळवण्यासाठीच्या या ठिकाणी कृती आराखडा किंवा तुम्हाला प्लॅन कसे तयार करायचे. स्टेप नंबर 1, करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या 69व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्योजकता आणि स्टार्टअप या विषयाअंतर्गत आज आपण बघणार आहोत व्यवसायासाठी फंडिंग म्हणजे भांडवल कसं उभा करायचं. आपण बऱ्याच वेळेला बघतो की आपल्या डोक्यात असणाऱ्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यानं आपण एक मोठा अडथळा समोर बघतो की मला करायचं तर भरपूर काय, पण पैसे कुठून उभे करू, भांडवल कसं निर्माण करता येईल हा एक प्रश्न असतो. आणि बऱ्याच संकल्पना ह्या फक्त एका कारणामुळेच मागे सरकतात की मला करायचं आहे पण माझ्याकडे पैसे उपलब्ध नाहीत, भांडवल उपलब्ध नाही, म्हणून मी त्याचा विचार करत नाही. मग नेमकं व्यवसायाला कोणकोणत्या टप्प्यावर भांडवलाची गरज असते, व्यवसाय करत असताना कशा पद्धतीने निधी उभारला जाऊ शकतो आणि निधी उभारल्यानंतर त्याचा वापर कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टींची सविस्तर चर्चा आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या सत्रामध्ये. आणि चर्चेचा विषय आपला हा असेल की लागणारा पैसा उभा कसा करायचा. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आपण गेल्या वेळेला बघितलं मला कर्ज मिळेल का, म्हणजे बँक मला कर्ज देईल का, हा प्रश्न स्वतःला विचारत असताना का मिळेल या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडे अशी कोणती ॲबिलिटी आहे, माझ्या कन्सेप्टमध्ये असं काय आहे की ज्यामुळे मला या ठिकाणी संबंधित व्यक्ती कर्ज देणार आहे किंवा देऊ शकते, याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि मग ही गोष्ट समजत असताना तुमचे एक प्रोजेक्शन लागतं. ते प्रोजेक्शन पुढच्या 2, 4, 10 वर्षानंतर कशा पद्धतीनं फंड्स लागणार आहेत, तुमची ग्रोथ प्लॅन काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मांडाव्या लागतील. फंडिंग ही पहिली पायरी नसून चांगली पहिली पायरी आहे लक्षात घ्या, म्हणजे तयारीची. कशासाठी भांडवल लागतं, तर प्रोटोटाईप बनवणं किंवा प्रोडक्ट डेव्हलप करणं. म्हणजे तुमची जी काय आयडिया आहे ती आयडिया या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याचे सॅम्पल बनवणं, त्याचं या ठिकाणी प्रोडक्ट डेव्हलप करणं यासाठी लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये रिसर्च अँड टेस्टिंग, तुम्ही बनवलेलं प्रोडक्ट जे आहे त्यासाठीचा रिसर्च, बनवलेल्या प्रोडक्टचं टेस्टिंग या गोष्टीसाठी लागतात, हे लक्षात घ्या बाजारात उतरण्यापूर्वी. मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्ससाठी या ठिकाणी आपल्याला भांडवलाची गरज असते, उत्पादन प्रक्रियेसाठी. त्यानंतर तुमचं मार्केटिंग, त्या प्रोडक्टचं मार्केटिंग आणि सेलसाठी देखील आपल्या कस्टमर पर्यंत पोहोचण्यासाठी भांडवलाची गरज आपल्याला असते. आणि हे सर्व काम करण्यासाठी जी टीम हायर करावी लागते, तुम्हाला जे या ठिकाणी मॅनपॉवर लागत असते, त्यासाठी देखील आपल्याला भांडवलाची गरज असते. हे सर्व दैनंदिन कामकाज करत असताना एक वर्किंग कॅपिटल आपल्याला लागतं, यासाठी भांडवलाची गरज असते. आणि सगळ्यात महत्वाचं एक्सटेन्शन, नवीन कस्टमर पर्यंत जायचं आहे, नवीन बाजारपेठा काबीज करायच्या आहेत, नवीन शहरामध्ये प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे, या सगळ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला भांडवलाची गरज असते. भांडवल म्हणजे फक्त पैसा असा न विचार करता भांडवल हे व्यवसायाला गती देणारी ऊर्जा आहे, ज्याला इंधन असं म्हणतो आपण, लक्षात घ्या. तर फंडिंगचे प्रमुख प्रकार जे आहे ते प्रकार पहिल्यांदा आपण समजून घेऊ. तर पहिला प्रकार आपण यापूर्वी बघितलेला आहे, तो स्टार्टअप इंडियाच्या अधिकृत फंडिंग गाईडलाईन्स नुसार या ठिकाणी खालील काही महत्वाचे जे स्रोत आहेत पुढील प्रमाण, त्यातलं एक आहे बूटस्ट्रॅपिंग किंवा सेल्फ फायनान्सिंग. आपण स्वतः केलेली बचत, मित्र मैत्रिणी किंवा या ठिकाणी तुमचे कुटुंबीय यांच्याकडून या ठिकाणी तुम्ही भांडवल उभारता. म्हणजे कोणाला परत देण्याचं ओझं राहत नाही, 100% तुमची या ठिकाणी मालकी असते. अशा या ठिकाणी व्यवसायाच्या फंडिंगच्या प्रकाराला बूटस्ट्रॅपिंग का सेल्फ फायनान्सिंग असं म्हटलं जातं. त्यामधलं फ्रेंड्स आणि फॅमिलीमधून घेतलेले जास्त ते विश्वासू लोकांच्याकडून तुम्ही घेता आणि त्यांना ते वेळेवर परत करत असता. पुढचा त्यातला प्रकार आहे गव्हर्नमेंट लोन स्कीम. मग याच्यामध्ये आपण बघितलं मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया लोन, स्टँडअप इंडिया लोन, त्यानंतर CGMTSS किंवा PMGP, PMEGP यासारख्या योजना आपण बघितलेल्या आहेत, लक्षात घ्या. इन्क्युबेशन अँड ॲक्सेलरेटर्स जे असतात त्यांच्याकडून देखील आपल्याला या ठिकाणी स्टार्टअपसाठी जागा, मार्केट ऍक्सेस आणि कधी या ठिकाणी निधी देखील उपलब्ध होत असतो. एंजल इन्व्हेस्टमेंट नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी ज्याच्यामध्ये चांगली प्रोडक्टिव्हिटी आहे, हाय क्वालिटीचे स्टार्टअप जे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी इंडिव्हिज्युअल्स गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार असतात, ज्यामध्ये या ठिकाणी इंडियन एंजल
एंजल नेटवर्क आहे, मुंबई एंजल नेटवर्क आहे किंवा लीड एंजल नावाचं नेटवर्क आहे. असे अनेक सोर्सेस आहेत, अनेक ऑर्गनायझेशन आहेत की जे चांगल्या पद्धतीच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत असतात. व्हेंचर कॅपिटल किंवा व्हीसी फंडिंग ज्याला म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यामध्ये चांगली क्षमता आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे, ज्याला ग्रोथ आहे, ज्याला भविष्य आहे, स्केलेबिलिटी आहे, अशा व्यवसायामध्ये या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी या ठिकाणी काही फंड्स असतात. त्यानंतरचं आहे रेग्युलर पारंपरिक असणारं बँक आणि एनबीएफसी. म्हणजे बँकिंग सिस्टम तर आपल्याला माहित आहे. एनबीएफसी म्हणजे या ठिकाणी तुमच्या जे काही ठिकाणी प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत फायनान्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्या, त्या देखील फंडिंग करतात. क्राऊड फंडिंग नावाचे एक प्रकार आहे. म्हणजे छोट्या छोट्या स्वरूपामध्ये जास्त लोकांच्याकडून या ठिकाणी फंडिंग गोळा करणं, त्यातून भांडवल उभा करता येतं. त्याचं व्हीसी फंडिंग म्हणजे या ठिकाणी व्हीसी फंडिंग सोबतच त्यानंतर या ठिकाणी व्हेंचर डेप्ट नावाचा प्रकार आहे. म्हणजे काय केलं जातं की ते पार्टनरशिप या ठिकाणी करत असताना ते नफ्यामध्ये पार्टनर न होता ते कर्ज रूपाने पैसे देतात आणि त्याच्यावरतीच ठराविक दरानं व्याज घेतात, हे लक्षात घ्या. स्टार्टअप मधले अनेक महत्वाच्या टप्प्याने प्रत्येक टप्प्यासाठी लागणाऱ्या फंडिंगचा जो प्रकार आहे किंवा कशा पद्धतीने लागतं ते पहिल्यांदा आपण सविस्तर बघू. लक्षात घ्या, पहिल्यांदा या ठिकाणी तुमचं जे आहे ते प्री सीड स्टेज ज्याला म्हणतो आपण, त्यांना लक्षात घ्या. म्हणजे अजून आयडिया, आपली संकल्पना जी आहे अजून प्री मॅच्युअर आहे, अजून ती पूर्ण व्हायची आहे. मग या वेळेला कुठलं फंडिंग असावं, तर त्यावेळेला आपल्याला बुटस्टेपिंग आहे, फ्रेंड्स अँड फॅमिली आहे, किंवा या ठिकाणी तुमच्या आयडिया पिचिंगचे जे इव्हेंट असतात वेगवेगळ्या पद्धतीचं जाणं, गव्हर्नमेंट ग्रँट असतात, मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने अगोदर ही सीड फंडिंग नावाचा प्रकार या ठिकाणी पहिल्या स्टेजला उपलब्ध असतो. व्हॅलिडेशन अँड स्टेज, सीड स्टेज म्हणजे काय की तुमची आयडिया या ठिकाणी आता व्हॅलिडेट होते, ती थोडीशी रेकग्नाइज केली जाते, त्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. मग इथं कोण इन्व्हेस्ट करतील, तर इन्क्युबेटर्स जे आहेत ते याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. गव्हर्नमेंटच्या लोनच्या स्कीम ज्या आहेत ते या स्टेजला तुम्हाला मदत करत असतात, लक्षात घ्या. एंजल इन्व्हेस्टर, क्राऊड फंडिंग किंवा या ठिकाणी स्टार्टअप इंडियाची सीड फंड योजना जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला या दुसऱ्या टप्प्यामध्ये उपलब्ध होऊ शकते. अर्ली ट्रान्झॅक्शन किंवा सिरीज ए ज्याला म्हणतो आपण, की एक प्रॉडक्ट लॉन्च झालं, तुमचा रेव्हेन्यू वाढतोय असं वाटल्यानंतर मग व्हेंचर कॅपिटल फंड्स उपलब्ध होतात. बँक आणि एनबीएफसी तुम्हाला प्राप्त होते. व्हेंचर डेप्ट तुम्हाला उपलब्ध होत असते किंवा या ठिकाणी ट्रेड रिसिवेबल फायनान्सिंग देखील उपलब्ध होतं. एक एक टप्पा तुम्हाला खुला होत जातो, हे लक्षात घ्या. ते लेअरनुसार समजलं पाहिजे कोणतं फंडिंग कोणत्या वेळेला उपलब्ध होऊ शकतं आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं असतं, लक्षात घ्या. त्यातला चौथा टप्पा महत्वाचा आहे, ज्यावेळेला तुम्हाला स्केल करायचं असतं. म्हणजे तुमचा प्रोटोटाइप झालेला आहे, तुमचं प्रॉडक्ट लॉन्च झालेलं आहे, तुमचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट बनलेलं आहे आणि हे रेडी झाल्यानंतर मार्केटमध्ये त्याचं व्यवस्थित टेस्टिंग किंवा एस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर स्केल करायचं असेल तर त्या स्केलिंगसाठी या ठिकाणी सिरीज बीचं या ठिकाणी त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामधलं फंडिंग उपलब्ध होत असतं. म्हणजे याच्यामध्ये लार्ज व्हीसी फंडिंग मिळत असतं किंवा या ठिकाणी प्रायव्हेट इक्विटी मिळत असते किंवा इन्व्हेस्टमेंट फंड तुम्हाला देखील या ठिकाणी मिळत असतात. त्यामुळे तुम्हाला सिद्ध करावं लागेल, त्या पद्धतीने तुम्हाला फंडिंग उपलब्ध होत जाणार आहे, लक्षात घ्या. आणि आयपीओ हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इनिशियल पब्लिक ऑफरिंग जे असते त्याच्यामध्ये, तर याला एका विशिष्ट लेवल पर्यंत बिझनेस घेऊन गेल्यानंतरच तुम्हाला संधी उपलब्ध होत असते, लक्षात घ्या. शासकीय फंडिंगच्या योजना ज्या असतात त्या सर्वात महत्वाच्या आहेत. मग ज्याच्यामध्ये आपण बघितलं स्टार्टअप इंडिया सीड फंडिंगच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती यापूर्वीच्या सत्रामध्ये आपण घेतलेलीच आहे, लक्षात घ्या. SISFC नावाची स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम जी आहे त्या स्कीम मध्ये जवळजवळ 31 डिसेंबर 2023 पर्यंतची आकडेवारी आहे. 217 इन्क्युबेटर्सना 841 कोटी रुपयाचा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे देण्यात आलेला आहे. पाठीमागच्या 2 वर्षामध्ये देखील त्याच्यामध्ये अजून वाढ झालेली आहे. सिडबीची एक फंड, सिडबी फंड फॉर फंड्स असा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये 10,284 कोटी रुपयाचं व्हेंचर कॅपिटल जे आहे ते या ठिकाणी 331 अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्सला देण्यात आलेलं आहे. म्हणजे या माध्यमातून ते स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, हे लक्षात घ्या. क्रेडिट गॅरंटी स्कीम बद्दल आपण बोललेलो आहोत. स्टार्टअपसाठी 10 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही घेत असता 10 कोटीपर्यंत, तर त्याची जी काही गॅरंटी आहे ती बँक घेत असते, गव्हर्नमेंट घेत असतं. त्यानंतर या ठिकाणी मुद्रा किंवा PMPY बघितलेलं आहे आपण, जिथे 20 लाखापर्यंतचं कर्ज आहे. शिशु, किशोर, तरुण आणि तरुण प्लस आपण बघितलेलं आहे यापूर्वी. स्टँडअप इंडिया 10 लाखापासून 1 कोटीपर्यंतचं कर्ज SC, ST आणि महिला उद्योजकांसाठी देखील त्याच्यामध्ये एक स्पेशल प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर RBIच्या क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फंड फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस ही जी स्कीम आहे ती 10 कोटी रुपयेपर्यंतचं कोलेटरल फ्री, म्हणजे कुठलेही ऍडिशनल तारण न देता फक्त प्रोजेक्टवर फायनान्स करण्याचे इन्स्ट्रक्शन या इन्स्टिट्यूटला दिलेले आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर निधी किंवा
ट्रेड 2.0 नावाची जी काही योजना आहे ती तंत्रज्ञानावर आधारित आहे. स्टार्टअपसाठी 2000 स्टार्टअपना 91 इन्क्युबेटर्स मार्फत या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे. पुढे देखील उपलब्ध असू शकतं, लक्षात घ्या. सिडबी डायरेक्ट लोन जे आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या 50 कोटीपर्यंतचं प्रोजेक्ट फंडिंग, 80% प्रोजेक्ट कॉस्ट आणि 7 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी रिपेमेंट करू शकता. अशा देखील योजना उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. हे सगळे जे पर्याय आहेत मी जे तुम्हाला आता सांगतोय, एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या, हे सविस्तर तुमच्या अभ्यासाचे विषय आहेत. म्हणजे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर ह्या गोष्टी समजून घ्या, कुठं काय उपलब्ध आहे, कशा पद्धतीने उपलब्ध आहे. आपल्या या व्याख्यानमालेचा उद्देश का आपण यातनं काय करतोय की हे समजून घेण्याचा प्रयत्न की कन्सेप्ट काय आहे, आणि मग माझा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असेल तर ती कन्सेप्ट जास्त सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे, लक्षात घ्या. कोणताही इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार काय बघतो स्टार्टअपमध्ये हे देखील आपल्याला महत्वाचं असतं. तो माझ्या ओळखीचा आहे म्हणून इन्व्हेस्ट करतो का, तो पहिल्या फेजमध्ये होतो फक्त फॅमिली, फ्रेंड आणि तुमच्या ओन फंडिंग मधून. पण तुम्ही ज्यावेळेला स्केलला जात असता, मोठ्या प्रमाणात वाढायचं असतं, त्यावेळेला ती ओळख कामाला येत नाही, लक्षात घ्या. तिथं बघितलं तर तुमचा रेव्हेन्यू काय आहे, तुमची ग्रोथ किती आहे, मार्केट पोझिशन तुमची काय आहे, गुंतवणुकीवर तुम्ही योग्य रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात ते तुम्ही देताय का, त्यानंतर ब्रेक इव्हन आणि प्रॉफिटेबिलिटी कधी होईल, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉसला कधी जाणार आहात आणि प्रॉफिट मेकिंगला तुम्ही कधी सुरुवात करणार आहात, लक्षात घ्या. स्टार्टअप या ठिकाणी तुमची जी काही युनिकनेस जो आहे तो फार महत्वाचा असतो. कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज जे मिळतात त्याचा विचार, म्हणजे जर वेगळं अफलातून काय असेल तर लगेच इन्व्हेस्ट केलं जातं, कारण ते वाढणार असतं, त्याची त्यांना कल्पना आलेली असते, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचं व्हिजन जे आहे, म्हणजे तुमची कंपनी जी लीड केली जाते त्या लीडरकडे काय व्हिजन आहे, तो कशा पद्धतीने तुम्हाला लीड करतोय, गाईड करतोय, याच्यावर या ठिकाणी इन्व्हेस्टर या ठिकाणी पैसे लावत असतात, लक्षात घ्या. आणि तुमची टीम किती महत्वाची आहे त्यावरच काय असतं. म्हणजे तुम्ही बघता की एखादा मोठा उद्योग समूह असतो पण त्याचा जो काही सीईओ असतो ते सीईओला इथून तिकडे घेऊन गेलं जातं, आणि तो ज्या वेळेला एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जातो त्यावेळेला बरेच इन्व्हेस्टर देखील त्याच्या पाठोपाठ या कंपनीच्या ऐवजी तो ज्या कंपनीमध्ये जातो तिथे इन्व्हेस्ट करत असतात. का, तर त्या व्यवसायाची लिडरशिप त्यांना समजते, ही व्यक्ती आता इथं आलेली आहे तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल करेल आणि चांगल्या पद्धतीचा नफा मिळणार आहे, मार्केट कॅप्चर करणार आहे. हे त्या व्यक्तीच्या अबिलिटीवर केलेली इन्व्हेस्टमेंट असते, क्रेडिबिलिटीवर केलेली इन्व्हेस्टमेंट असते. हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पिच डेक ज्याला म्हणतो आपण, फंडिंगसाठी सगळ्यात महत्वाचं शार्क टँक सारख्या ज्या कन्सेप्ट तुम्ही बघता आता काही जिल्हा पातळीवर देखील सुरू झालेल्या आहेत, लक्षात घ्या. कॉलेज लेवल पर्यंत आपण आता घेऊन जात आहोत. म्हणजे काय, स्टार्टअपची एकत्रित माहिती सगळी तुम्ही मांडायची, त्याचं प्रेझेंटेशन होतं आणि प्रेझेंटेशन नुसार या ठिकाणी फक्त स्लाइड चांगले असून चालत नाही, तिथे तुम्हाला प्रत्येक मुद्दा योग्य पद्धतीने जर कन्व्हिन्स करता आला समोरच्याला, हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकलात तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे फंड. मग काय लागतं नेमकं पिच डेक मध्ये, तर पहिली गोष्ट प्रॉब्लेम सेगमेंट. कोणत्या प्रॉब्लेमवर तुम्ही काम, इथून सुरुवात होते, लक्षात घ्या. प्रॉब्लेम काय आहे ज्याच्यावर तुम्ही काम करणार आहात. दुसरं, सोल्युशन काय आहे, तुम्ही काय सोल्युशन घेऊन आलेला आहात. कारण काय होतं, प्रॉब्लेम सगळेच मांडू शकतात, पण मी तुम्हाला सांगितलं प्रॉब्लेम मांडणारा हा नेता असतो, लीडर बनू शकतो. प्रॉब्लेम सोडवणारा जो आहे तो उद्योजक बनतो. तर प्रॉब्लेम सेगमेंट आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी त्यावर उपाय काय, सोल्युशन काय, हे महत्वाचं असतं. त्याच्यानंतर मार्केट साईज काय आहे, किती लोकांसाठी तुम्ही काम करता, किती याचं स्केल आहे, कुठपर्यंत तुम्ही जाऊ शकता, हे महत्वाचं असतं. त्यानंतर या ठिकाणी तुमचं बिझनेस मॉडेल काय आहे, म्हणजे तुमचा कस्टमर कोण आहे, तुम्ही कोणासाठी काम करणार आहात, तुमचं टार्गेट ऑडियन्स कसं आहे, कशा पद्धतीने तुमचे प्रोडक्ट डिझाईन केले आहेत हे बघितलं जातं. त्याच्यानंतर तुमचं कॉम्पिटेटिव्ह जे काय अनालिसिस आहे ते महत्वाचं आहे. तुम्हाला किती कॉम्पिटिटर उपलब्ध आहेत, कशा पद्धतीने तुम्ही जात आहात, तुम्ही ज्या ठिकाणी करत असताना कोणकोणते अडथळे येण्याची शक्यता असते, या सगळ्या गोष्टी तिथे तपासल्या जातात. आणि मग येतं तुमची टीम काय आहे, म्हणजे वन मॅन आर्मी आहे का तुमच्याकडे एक्सपर्ट्स आहेत, तुम्ही त्या त्या क्षेत्रात एक्सपर्ट्स घेऊन काम करत आहात, तुमची पॉलिसी बनवणारे लोक कोण आहेत, तुमची ऍडवायझरी कशी काम करते, या सगळ्या गोष्टींचा तिथे विचार होतो. त्यानंतर फायनान्शियल प्रोजेक्शन, तुमचं व्हिजन फार क्लिअर असणं गरजेचं असतं, की मला किती पैसा लागणार आहे, मी कसा पैसा उभा करणार आहे, माझ्या पैशातनं पुढे कसं मला जायचं आहे, या सगळ्याचं ऑन पेपर प्रोजेक्शन जे आहे ते प्रोजेक्शन महत्वाचं असतं, लक्षात घ्या. आणि आजपर्यंत तुम्ही काय केलं हे सांगावं लागतं. म्हणजे मी गेल्या 2 वर्षापासून काम करतोय, 3 वर्षापासून काम करतोय, मी काय करतोय, माझ्याकडे काय आहे, या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर फंडिंगची मागणी ही प्रॉपर असली पाहिजे, म्हणजे माझा व्यवसाय आता कितीपर्यंत आलेला आहे, मला कुठेपर्यंत घेऊन जायचं आणि मला किती पैसे लागणार आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, ते फंड्स वापरणार कशासाठी आहात. बऱ्याच वेळा आपण हे क्लिअर नसतं, लक्षात. मी म्हटलं तुम्हाला की बँकेमध्ये कर्ज घ्यायला जाता तेव्हा बँक विचारते किती पैसे लागणार आहेत, तर तुम्ही म्हणता की तुम्ही किती देऊ शकता सांगा, मग मी सांगतो. असं नसतं ते.
तुमच्या व्यवसायाची गरज किती आहे आणि तुमची क्रेडिबिलिटी किती आहे, या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला कर्ज दिलं जातं. त्यामुळे त्या कर्जाचा वापर कशासाठी करणार हे देखील क्लिअर असलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला कर्ज घ्यायला जाता आणि त्यावेळेला तुम्ही असं सांगता की माझं आतापर्यंत झालेलं एक 5-7 लाख रुपयाचं लोन आहे, तर लोन फेडायला मला 7 लाख रुपये लागतील आणि व्यवसाय वाढवण्यासाठी 3 लाख रुपये लागतील. हे जे प्रपोर्शन आहे हे सरळ सरळ सांगतं की यातनं तुमची प्रोडक्टिव्हिटीवर खर्च कमी आहे आणि अनप्रोडक्टिव्ह या ठिकाणी गोष्टीवर जास्त खर्च होणार आहे. तिथं तुम्हाला प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट मिळण्याचे चान्सेस फार कमी होतात. लक्षात घ्या, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. मग या गोष्टी एकदा समजल्या पिच डेक मधल्या, तर मग या ठिकाणी तुम्हाला टर्मशीट समजली पाहिजे. टर्मशीट म्हणजे काय लक्षात घ्या की गुंतवणूकदार किंवा स्टार्टअप याच्यामधले प्राथमिक करारपत्र असतं की ज्याच्या 4 बाबी महत्वाच्या. एक असतं व्हॅलिडेशन, म्हणजे तुमच्या स्टार्टअपची किंमत किती आहे आत्ताच्या लक्षात घ्या, ते बघितली जाते त्याच्यामध्ये. इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर, तुम्हाला इक्विटी पाहिजे, डेट पाहिजे की दोन्ही पाहिजे लक्षात, ते तुम्हाला म्हणजे शेअर होल्डर बनायचं आहे का त्यांच्याकडनं कर्ज रोखे घ्यायचे आहेत, तुम्ही त्याला या ठिकाणी नफा देणार आहात की कर्जावर व्याज देणार आहात की दोन्ही देणार आहात, हे पॅटर्न तुमचे असले पाहिजेत. त्यानंतर मॅनेजमेंट स्ट्रक्चर, म्हणजे तुमचं बोर्ड ऑफ डायरेक्टर कसं काम करतं, त्याच्यामध्ये या ठिकाणी इंडिपेंडेंट डायरेक्टर कोण आहेत, निर्णय प्रक्रिया कशी आहे, हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर या ठिकाणी चेंज ऑफ शेअर कॅपिटल, म्हणजे याच्यात बदल जर होणार असेल तर ती कोणती लवचिकता कशी, त्याच्यामध्ये फिजिबिलिटी कशी आहे, याचा देखील विचार केला जातो, हे लक्षात घ्या. त्यामुळे टर्मशीट ही कधीही न वाचता आपण सही करायची नाही. सीए किंवा या ठिकाणी लिगल ऍडवायझरी या ठिकाणी आपल्याकडे असले पाहिजेत. तुम्ही जेव्हा स्टार्टअप तयार करता, तुम्ही जेव्हा स्टार्टअपला पुढे जाणार आहात आणि कोणाला तरी इन्व्हेस्टर म्हणून तुमच्या सोबत घेत असाल, त्यावरती टर्मशीट आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने बघणं गरजेचं असतं. नाहीतर चुका काय होतात बऱ्याच ठिकाणी लक्षात घ्या की तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून एखादा पार्टनर सोबत घेता आणि तुम्ही असे काही अग्रीमेंट सही करून बसता की नंतर तुम्हीच त्या स्टार्टअप मधनं बाहेर पडलेले असता. म्हणजे अशा कित्येक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील की तुम्हाला ग्रो करण्यासाठी इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही एखादी व्यक्ती घेतली आणि त्या व्यक्तीनं सगळा बिझनेस टेक ओव्हर केला आणि आपल्याला या ठिकाणी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली. ह्या चुका जर व्हायच्या नसतील तर टर्मशीट आपण चांगल्या पद्धतीने वाचणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी बूटस्टेपिंग किंवा या ठिकाणी फंड रेझिंग कोणता मार्ग चांगला आहे याचं कंपॅरिझन करू आपण, लक्षात घ्या. बूटस्टेपिंग म्हणजे मी काय सांगितलं, ओन कॅपिटल मधनं स्टेप बाय स्टेप ग्रोथ होत जाणं. याच्यात 100% मालकी तुमची असते, कुठलंही या ठिकाणी लायबिलिटी नसते, कुठलंही कर्ज डोक्यावर नसतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आर्थिक शिस्त लागते आणि 100% नफा तुमचा असतो, हे लक्षात घ्या. याचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण काय आहेत लक्षात घ्या, की तुमचा वेग कमी असतो, फार स्पीडनं तुम्ही जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. मोठमोठ्या अपॉर्च्युनिटी कदाचित तुमच्या जाऊ शकतात, तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस असतात, त्यामुळे तुमच्या प्रोडक्टची कॉपी करून एखादा दुसरा तुमच्यापेक्षा पुढे निघून जाऊ शकतो. हा एक याच्यातला तोटा असतो, लक्षात घ्या. फंड रेझिंगचा काय फायदा आहे, तर फंड्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले की तुम्हाला या ठिकाणी स्पीडनं फंड्स उपलब्ध होतात, तुमची ग्रोथ चांगली होते, तुम्हाला मेंटरशिप चांगली मिळते, नेटवर्क तयार होतं. याचे तोटे पण आहेत की तुम्हाला या ठिकाणी इक्विटी किंवा या ठिकाणी डायल्यूट होते, म्हणजे तुमची मालकी जी आहे ती कमी होते. गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्या अपेक्षांचं ओझं जास्त असतं आपल्यावर, की त्यांना काय असतं, त्यांना तुमच्या मूळ थीमची काय घेणं नसतं. म्हणजे प्रॉब्लेम समजा जर असा असेल की भारतातले लोक या ठिकाणी आता डिजिटल जास्त गॅजेट वापरायला लागलेत, मग तुम्ही एक प्रॉडक्ट तयार केली की पुस्तक डिजिटलीच द्यायची, पण त्याचे जे काही किरण डोळ्यावर येतात, ज्याच्या लाईट रिफ्लेक्शनमुळे डोळे खराब होतात, तर असं होऊ नये म्हणून तुम्ही जर का या ठिकाणी अशा पद्धतीने चांगलं डिव्हाइस डेव्हलप केलं किंडल सारखं, की ज्याचा डोळ्यांना त्रास कमी होतो आणि ते भारतातल्या मॅक्झिमम मुलांच्या हातात जायला पाहिजे, ही तुमची संकल्पना आहे. आणि याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे 1 कोटी रुपये तुम्ही घेतले लक्षात, तर ती व्यक्ती काय म्हणेल, ते बाकीचं काय मला माहित नाही, मला 1 कोटीवर जास्त रिटर्न्स कसे मिळतील असे प्रोडक्ट डेव्हलप करा. आणि तुमची थॉट प्रोसेस काय आहे की थोडा प्रॉफिट कमी मिळाला तर चालेल, पण मला या ठिकाणी त्या व्यक्तीपर्यंत जायचंय की ज्याच्या हातामध्ये आज पुस्तक नाही आहे पण मोबाईल जास्त वेळ आहे, त्याला काय अल्टरनेट देता येईल. आणि मग इथं थोडासा कॉम्प्लेक्स ऑफ इंटरेस्ट ज्याला म्हणतात आपण, लक्षात घ्या की त्याचा इंटरेस्ट आणि तुमचा इंटरेस्ट थोडंसं या ठिकाणी कुठेतरी मिसमॅच होतं आणि प्रॉब्लेम निर्माण होतात, लक्षात घ्या. हा एक या ठिकाणी तिथं एक महत्वाची अडचण असते, वेळखाऊ प्रक्रिया असते ह्या सगळ्या गोष्टी. कारण काय होतं, मग तुम्हाला काहीही बदल करायचे असले तर त्या बोर्डकडे जाणं, त्याची परवानगी घेणं, त्याच्याकडनं घेणं, या सर्कलमध्ये तुम्हाला या ठिकाणी फिरावं लागतं, हे लक्षात. त्याच्यामध्ये तिथनं त्यानंतर या ठिकाणी कधी कधी नियंत्रण आपलं कमी होऊन जातं. मी तुम्हाला म्हटलं तर सगळ्याच गोष्टीवर डिपेंडन्सी आपली वाढत जाते. त्यामुळे सुरुवात बूटस्टेप न करा, तुमचा कंट्रोल मिळवा, मार्केटमध्ये स्वतःला प्रूव्ह करा, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीच्या फंडिंग सोर्सेसचा विचार करू शकता, हे लक्षात घ्या. तुम्हाला काय टाळायचं आहे लक्षात घ्या. सुरुवात करत असताना पहिली गोष्ट, मोठ्या प्रमाणात फंडिंग सुरुवातीलाच मागायचं नाही, हे लक्षात घ्या.
उत्पादन तयार नसताना व्हेंचर कॅपिटलच्या पाठीमागे लागू नका. कुणीच देत नाही तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रूव्ह करत नाही. लक्षात टर्म शीट न वाचता कधीही सही करायची नाही. मी तुम्हाला सांगितलं तसं लक्षात घ्या. नाहीतर केलेलं सगळं प्रॉडक्ट आपल्या हातातून जाण्याची शक्यता असते. एका गुंतवणूकदारावर कधीही अवलंबून राहायचं नाही. सगळ्यात मोठी रिस्क इथं असते. त्यांनी विड्रॉल घेतली की आपला प्रोजेक्ट या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. लक्षात घ्या. पैसा मिळाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं लक्षात रिइन्व्हेस्टमेंट. आपल्या व्यवसायामधली आपली इन्व्हेस्टमेंट महत्वाची असते. अनप्रोडक्टिव्ह गोष्टींवर खर्च जर केला आपण आलेल्या पैशाचा तर आपल्याला अडचण येऊ शकते. लक्षात घ्या. इक्विटी खूप जास्त सोडून द्यायची नाही. तुमचा कंट्रोल तुमच्या हातात राहायला पाहिजे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं डॉक्युमेंटेशन कम्प्लायन्सेस याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ते तुमच्या ताब्यात असलं पाहिजे. तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. आपण या ठिकाणी फक्त पैसे म्हणून न बघता काही इन्व्हेस्टर स्वतः त्याच्याकडे चांगले मेंटरशिप असते. त्यांचे सल्ले तुम्ही घेण्यासाठी म्हणून देखील त्यांना कनेक्ट करायचं आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं आणि तुम्हाला या ठिकाणी कुठलीही मान्यता न घेता म्हणजे मी तुम्हाला माहिती आपण अगोदर सांगितलं की स्टार्टअप रजिस्टर केल्यानंतर त्याचं एक सर्टिफिकेट मिळतं आपल्याला. ते सर्टिफिकेट मिळवण्याच्या अगोदर फंडिंगच्या नादाला लागू नका. कारण तुम्ही अजून तुमची इलिजिबिलिटी प्रूव्ह नाही केलेली. त्याच्या अगोदर तुम्ही या गोष्टीच्या नादाला लागून चालत नाही. लक्षात घ्या. फंडिंग मिळवण्यासाठीच्या या ठिकाणी कृती आराखडा किंवा तुम्हाला प्लॅन कसे तयार करायचे. स्टेप नंबर 1 तुमची व्यावसायिक कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित मांडा. प्रॉब्लेम सोल्युशन या ठिकाणी व्यवस्थित बघा. म्हणजे प्रॉब्लेम सेगमेंट आणि त्याचं सोल्युशन हे व्यवस्थित फिट बसते का ते बघा. बिझनेस प्लॅन तयार करा. फायनान्शियल प्रोजेक्शन तयार करा. हा दुसरा टप्पा आपल्याला लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा टप्पा काय की आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीची लीगल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुम्हाला LLP करायची आहे, प्रोप्रायटरशिप करायची आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची आहे ही तुम्हाला तयार करावी लागणार आहे. स्टार्टअपचं सर्टिफिकेट जर घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रोप्रायटरशिपवर घेता येत नाही. ती LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असायला पाहिजे. लक्षात घ्या. त्यानंतर तुमचं पिच डेक मी जे वर संकल्पना सांगितल्या आपल्या सुरुवातीपासून प्रॉब्लेम सेगमेंट फायनान्सिंग प्रोजेक्शन ह्या सगळ्या स्टेजेस पासून जायचं आपल्याला आहे. त्यानंतर तुम्ही आपल्याला योग्य पद्धतीनं नेमकं काय फंडिंग सोर्स मिळू शकतात हे शोधायचंय. पहिल्यांदा आपल्याला पॉसिबिलिटीज तपासता यायला पाहिजेत. त्यानंतर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याची आणि तुमची रिक्वायरमेंट आणि या ठिकाणी एक आयडिओलॉजी जी आहे ती मॅच होते का बघायची. म्हणजे त्याचा उद्देश काय आहे, तुमचा उद्देश काय आहे, त्यांनी कोणकोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अगदीच या ठिकाणी अल्कोहोल आणि याच्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी व्यक्ती आहे, त्याला तुम्ही एज्युकेशन सेक्टरमध्ये घेताय, तो तिकडचीच रूल इकडे लावतोय, अशा गोष्टी चालणार नाही येते. लक्षात तुम्हाला त्याच्यावरती त्या समजून घेणं गरजेचं आहे. पिच तयार करा. त्यानंतर ड्यू डिलिजन्स ज्याला म्हणतात आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्या की ड्यू डिलिजन्स मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीच्या गोष्टी टर्म्स किंवा त्याला निगोशिएशन जे आहेत ते तुम्हाला जमायला पाहिजे. ते लक्षात घ्या. तुम्हाला याच्यामध्ये असणारे काही गैरसमज दूर करावे लागतात. आपल्याला जे वाटतं ते म्हणजे काय की फंडिंग मिळालं म्हणजे सक्सेस मिळालं का नाही. फंडिंग मिळालं म्हणजे जबाबदारी आली तुमच्याकडे. लक्षात घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जाऊन स्वतःला सिद्ध करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी फंडिंग म्हणजे काय तर फक्त एक साधन आहे. खरं या ठिकाणी यश कशात आहे. कस्टमर तुम्ही मिळवणं आणि ते टिकवणं, तुमचा रेव्हेन्यू वाढणं, टर्नओव्हर वाढणं याच्यात तुमचं सक्सेस आहे. लक्षात घ्या. इन्व्हेस्टर लगेच पैसे देतो हे अजिबात होत नाही. लक्षात घ्या. ते शार्क टँक मध्ये आपण जसं बघतो ना की तिथं आला त्यांनी मांडलं आणि लगेच पैसे मिळाले असं होत नसतं. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तिथनं बाहेरची निधी मिळवण्याची जी काय प्रक्रिया आहे त्यात 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ जाऊ शकतो. हे पहिल्यांदा स्वतः गृहीत आहे. लक्षात लगेच पैसे मिळत नाहीत. मोठी VC फर्म चांगली सगळ्यात असं नसतं. हे लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात जास्त मोठे आहे म्हणून ती चांगली का व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टर नाही. तुमच्या विचारांशी जुळणारी जी आहे ती VC फर्म तुमच्यासाठी चांगली असणार आहे. शासकीय योजना म्हणजे फक्त कागदोपत्री काम करायचं असतं त्यातनं पैसे मिळतात असं अजिबात नाही. तो गैरसमज दूर करून घ्या. लक्षात. तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिकली चांगली कामं असतील तरच तुम्हाला या ठिकाणी फंड मिळणार आहेत. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण आजच्या सत्रामध्ये ज्या ह्या गोष्टी बघितल्या की तुमच्या डोक्यात एक कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट जर तुम्हाला या ठिकाणी स्केल पर्यंत घेऊन जायची असेल तर त्याचे जे सगळे स्टेज यापूर्वी बघितलेल्या होत्या त्या प्रत्येक स्टेज नंतर कोणकोणत्या योजनेमधून आपल्याला कसे फंड्स उभे राहू शकतात हे आपण बघितलेलं आहे. लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये महत्वाचं काय असतं तर त्या बिझनेसमनचं असणारं बिहेवियर महत्वाचं असतं. तुमच्या वर्तणुकीवर
तुमची क्रेडिबिलिटी ठरत असते, तुमचं चारित्र्य, व्यावसायिक प्रोफेशनल कॅरेक्टर जे म्हणतो आपण त्याच्यावर हे ठरत असतं की तुमच्याशी कशा पद्धतीने लोक डील करतील, तुमच्याशी ते कशा पद्धतीने संवाद साधतील, ह्या गोष्टी त्यावर अवलंबून असणार आहे, ते लक्षात घ्या. त्यामुळं निधीचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती मिळत राहायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे हे देखील समजायला पाहिजे लक्षात त्याच्यामध्येतनं. त्यामुळं आजच्या सत्रामध्ये तुम्हाला जी माहिती दिली त्याच्यावर आधारित तुमची जर कॉन्सेप्ट असेल तर त्यानुसार कोणत्या स्टेजला काय तयारी केली पाहिजे याच्यावर थोडंसं एक पानाचं नोटिंग तुमचं तयार करा. काही सर्च करा की पिच डेक कसा तयार करायचा, टर्म शीट कशी असायला पाहिजे, व्हेंचर कॅपिटल्स कसे असू शकतात, कोणकोणत्या पद्धतीने जातात, ह्या काही गोष्टी तुम्ही आज एकदा रिवाईज करा. त्यानुसार तुमचा थोडा रिसर्च करा. निश्चितच या ठिकाणी हा विषय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मदत करेल असं मला वाटतं. तर आजच्या सत्रामध्ये सहभागी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हे सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.